नमस्कार मंडळी. मध्यरात्रीपासून पाऊस जे आहे ते खूप जोरामध्ये सुरू आहे आणि आपल्या सगुणा भागाच्या शेजारी एक उल्हास नदी आहे, तिचा जो प्रवाह जो आहे साधारणपणे 84 किलोमीटरचा आहे आणि सध्या त्या नदीने पुराची परिस्थिती जी आहे ती ओलांडलेली आहे. आणि जर का ते पुराचं पाणी जर का बागेमध्ये आहे तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. तर आपल्याकडे जे काही आपल्याकडे बारकू जाता आहेत ते मत्स्य शेती सर्व बघतात, तर ते दरवेळीच जेव्हा पुराला नदीला पाणी येतं त्यावर ते दगड घेऊन काहीतरी निशाणी ठेवतात आणि ते सर्वांना अपडेट येतात की आता पाणी कमी झालं आहे किंवा पाणी वाढलेलं आहे. तर काल त्यांची अशी अपडेट आहे की काल मध्यरात्रीपासून साधारणपणे 3 वाजल्यापासून उल्हास नदीला पूर आलेला आहे, त्याचं पाणी जे आहे ते आता वाढत चाललेलं आहे. तर त्यासाठी काही आम्ही आपलं काही नुकसान व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण काही उपाययोजना केल्या. जसं की तुम्हाला समोर दिसत आहेत, हा आपल्या इथे बसायची व्यवस्था आहे, सर्व टेबल्स वगैरे आहेत, ते सर्व आपलं टेबल जे आहे ते बांधून घेतलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे काही इलेक्ट्रिक सामान होतं, इलेक्ट्रॉनिक जे काही सामान होतं, जे आपण ज्या ठिकाणी उंच जागा आहे त्या ठिकाणी आपण ते सर्व नेऊन ठेवलेलं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तिथे वीज पुरवठा खंडित झालेला आहे, कारण हवा पाऊस खूप असल्यामुळे पूर्णपणे लाईट्स गेलेले, त्यामुळे ते पूर्ण अंदाज दिसतो. आणि आता जस्ट फ्री झालो आम्ही. काही मुलं रात्रीपासून काही मुलं आता सकाळी कामावरती आलेली आहेत आणि त्यामुळे आता जस्ट सर्व कामं जवळपास 90% कामं आवरून झाली आणि आम्हाला आता टाईम भेटतो आहे, त्यामुळे आता आम्ही ही व्हिडिओ करतो आहे. तुम्ही अगोदरपासून जे काही आपले इलेक्ट्रिक वाहिनी होते ते सुद्धा आपण उंच जागी नेऊन ठेवलेले आहेत. आपले जे काही पशुपक्षी होते त्यांना आपण वर्षा ठिकाणी नेऊन ठेवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे काही दुकानामध्ये सामान होतं ते सुद्धा आपण जे आहेत ज्या ठिकाणी पाणी येतो अशा ठिकाणी न ठेवता त्यांना आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं चाललेले आहेत. धन्यवाद मंडळी.